बातम्या सविस्तर पाहूया। सुरुवातीला बातमी देशाची। आधुनिक जगात युद्धाचं तंत्र बदलतंय। आपल्याच हद्दीत राहून शत्रू हद्दीतील जास्तीत जास्त दूरवरचं लक्ष्य भेदण्याची क्षमता विकसित करण्यावर सगळ्याच देशांचा भर आहे। 3 महिन्यांपूर्वी भारताने पाकिस्तान विरोधात केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या हद्दीत असताना त्यांची 6 विमानं पाडली, तेही आपल्या हद्दीत असलेल्या S-400 एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीमच्या आधारे। आता अशाच प्रकारे तब्बल 5000 किलोमीटरवरील लक्ष्य भेदण्याची क्षमता असणारं क्षेपणास्त्र भारतीय लष्कराच्या ताफ्यात सामील होणार आहे। संपूर्णपणे भारतीय बनावटीचं हे क्षेपणास्त्र म्हणजेच अग्नि क्षेपणास्त्रातील मालिकेतील 5वं क्षेपणास्त्र आहे। पाहूया त्याविषयीचा हा एक खास रिपोर्ट। ही दृश्य बघून भारताकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या प्रत्येकाच्या मनात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही। ही दृश्य ओडिशाच्या चांदीपूर क्षेपणास्त्र परीक्षण केंद्रातली आहेत। बुधवारी संध्याकाळी चांदीपूरच्या केंद्रात अग्नि 5 या इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली। अग्नि ही संपूर्णपणे भारताने विकसित केलेली क्षेपणास्त्र प्रणाली असून अग्नि 2012 मध्ये त्याची पहिली चाचणी यशस्वी झाली। तेव्हापासून आतापर्यंत अग्नि क्षेपणास्त्र मालिकेतील 1 ते 5 अशा टप्प्याटप्प्याने दूर अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता वाढवणारी क्षेपणास्त्र प्रणाली भारताने विकसित केली आहे। ही सगळीच्या सगळी क्षेपणास्त्र सध्या भारतीय लष्कराच्या ताफ्यात कार्यरत आहेत। याचं महत्त्व काय आहे? अग्नि 5 हे भारताचं सर्वात लॉंग रेंज म्हणजे लंबी रेंज असलेलं मिसाईल आहे आणि हे जे क्षेपणास्त्र आहे याला ICBM किंवा IRBM म्हणजे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल असं म्हटलं जातं आणि याची रेंज ही 5000 किलोमीटरहून सुद्धा जास्त आहे। याच्यामुळे चीनमधली सगळी जेवढी टार्गेट्स आहे ती भारताच्या रेंजमध्ये येतात आणि जर अणुयुद्ध झालं तर आपण अणुबॉम्ब हे चीनच्या कुठल्या पण भागावरती फायरिंग करू शकतो। ही एक सर्वात महत्त्वाची बाब आहे। अग्नि 5 ही देशातली सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र सिस्टीम आहे। अग्नि 5 हे 17 मीटर लांब आणि 2 मीटर रुंद असं महाकाय क्षेपणास्त्र आहे। क्षेपणास्त्राचं वजन 50 टन आहे। 5000 किलोमीटरवर अग्नि 5 ची क्षमता आहे। सुमारे 1500 ते 2000 किलोपर्यंत दारुगोळा वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे। या क्षेपणास्त्राद्वारे अणुबॉम्ब देखील टाकला जाऊ शकतो। पण अग्नि 5चं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे त्याचा अफाट वेग। ताशी 29401 किलोमीटर वेगाने लक्ष्यापर्यंत पोहोचण्याची अग्नि 5 ची क्षमता आहे। याचाच अर्थ 5000 किलोमीटरवरील लक्ष्य भेदण्यासाठी फक्त 5.5 ते 6 मिनिट पुरेशी आहेत। युद्धाचं स्वरूप बदली होत आहे आणि सध्याच्या युद्धामध्ये ड्रोन्स आणि क्षेपणास्त्र यांचा वापर वाढतो आहे। तर म्हणून जर गरज पडली आणि आपलं पाकिस्तानशी किंवा चीनशी जर युद्ध झालं तर त्यावेळेला आपण अग्निसारख्या क्षेपणास्त्रांचा जो वापर आहे तो कन्व्हेन्शनल वॉरहेड म्हणजे कन्व्हेन्शनल स्फोटक पदार्थ पाकिस्तानवरती किंवा चीनवरती टाकण्याकरता करू शकतो किंवा जर गरज पडली तर न्यूक्लिअर बॉम्बसुद्धा ही क्षेपणास्त्र घेऊन जाऊ शकतात आणि त्याच्यावरती चीनवरती कुठेही हल्ला करू शकतात। कारण चीन हा प्रचंड मोठा देश आहे आणि याच्या आधी अग्नि 1, अग्नि 2, अग्नि 3, अग्नि 4 जी क्षेपणास्त्र होती यांची रेंज ही 4000 किलोमीटर आणि त्याच्यापेक्षा कमी होती। तर त्यामुळे चीनचा अनेक भाग हा क्षेपणास्त्रांच्या हद्दीमध्ये येत नव्हता, जो आता यायला सुरुवात होईल आणि म्हणून आपण चीनवरती कुठेही हल्ला करू शकतो। तर चीनला म्हणजे दम देण्याकरता चीनला डेटरन्स म्हणून अग्नि 5चं हे जे टेस्टिंग आहे हे अतिशय महत्त्वाचा हा इव्हेंट आहे। DRDOनं विकसित केलेल्या अग्नि 5 क्षेपणास्त्रामुळे जगाच्या पाठीवरील आशिया खंडात चीन, पाकिस्तान, युरेशिया खंडातील रशिया, युरोपात तुर्कस्तान, पोलंड, आफ्रिकेतील सुदान पर्यंत कुणालाही भारताकडे वाकड्या नजरेने बघताना 2 वेळा विचार करायला लागणार आहे। अग्नि 5चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी अनेक लक्ष्य भेदण्याची क्षमता। अशा क्षमतेची क्षेपणास्त्र असणारे जगात मोजकेच देश आहेत। पहिला अमेरिका, दुसरा रशिया आणि तिसरा चीन। आता या पंक्तीत भारतही जाऊन बसलाय। सामान्य क्षेपणास्त्र एकावेळी एकाच लक्ष्यावर मारा करू शकतं, पण MIRV क्षेपणास्त्राच्या तोंडाशी अनेक लहान लहान अस्त्र एकाच वेळी लादता येतात। प्रत्येक अस्त्राचं लक्ष्य आधीच निश्चित करता येणं शक्य असतं।
म्हणजेच 5000 किलोमीटर अंतरावर पोहोचताना रस्त्यातील अनेक लक्ष्य भेदता येणं अग्नी 5 द्वारे शक्य होतं. की येणाऱ्या काळामध्ये अग्नी 5चं अजून टेस्टिंग होईल आणि अजून जे त्यांची अत्याधुनिक त्यांची जी परिवहनं असतात त्याचं टेस्टिंग होईल आणि ज्यामुळे भारताला आपली सुरक्षा आणि आपलं डेटरन्स मजबूत करण्यामध्ये मदत मिळेल. तर आणि ही जी सगळ्या टेस्ट झाल्या होत्या, आपलं जे स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आहे, ज्यांच्या हाताखालती सगळी न्यूक्लिअर वेपन्स आणि क्षेपणास्त्र येतात, त्यांच्या खालती हा प्रयोग झालेला आहे आणि ज्यामध्ये आपल्याला पूर्ण यश मिळालेलं आहे. तर हे एक चीनला मोठा इशारा आहे की आमची शस्त्र आता पूर्णपणे लढाई करता तयार आहेत. ऑपरेशन सिंदूर काय किंवा रशिया युक्रेन युद्ध काय, नव्या तंत्रांचा वापर करून जास्तीत जास्त हानी करण्यावर सगळ्याच देशांचा भर असतो. त्यामुळेच अग्नी 5ची चाचणी भविष्याच्या युद्धनीतीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. या पुढील टप्प्यात याच क्षेपणास्त्राचं पुढचं व्हर्जन अग्नी P चा आराखडाही DRDO कडे तयार आहे आणि त्याची क्षमता अग्नी 5च्या दुप्पट म्हणजे 10,000 किलोमीटरवर मारा करण्याची असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.